काल रात्री रिवा शहर गाठले आणि या जैन धर्मशाळेत क्रॅश लँड केले। छोटीशी पण नेटकी अशी ही रूम होती। या धर्मशाळेच्या समोरच जैन मंदिर होते। सकाळी उठलो आणि सगळ्यात पहिले या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघालो। या मंदिराचे नाव 1008 श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कटरा रिवा। चला मंदिराचे दर्शन घ्यायला आत जाऊया। समोर मोठे अंगण, भव्य सभागृह आणि गर्भगृह अशी इथली रचना आहे। मंदिरात असलेली मूलनायक भगवंताची मूर्ती 900 वर्ष जुनी आहे अशी माहिती इथल्या लोकांनी आम्हाला सांगितली। इथे असणाऱ्या इतर मूर्त्या सुद्धा त्याच काळातील आहेत। त्यांचे दर्शन घेऊन मंदिराच्या अंगणात असलेल्या 24 तीर्थंकरांच्या वृक्षांचा एक व्हिडिओ काढला। आणि मग बाहेर पडलो ते रात्री जिथे आम्ही आलो होतो त्या सरपा बाजारातील जैन मंदिराचे दर्शन घ्यायला। हे नव्याने झालेले पण सुंदर असे जैन मंदिर आहे। तळ मजला आणि पहिला मजला आणि दोन्ही ठिकाणी भगवंताचे दर्शन अशी या मंदिराची रचना आहे। दोन्ही ठिकाणी असलेल्या भगवंताचे दर्शन घेतले। रात्री आम्हाला निलेश भैयांनी मदत केली होती। त्यांचे घर मंदिराच्या बाजूलाच होते। त्यांची आणि काकूंची भेट घेतली आणि रिवा येथील किल्ला बघायला निघालो। वाटेत हा आय लव्ह महाकालचा बोर्ड दिसला। मग थोडे पुढे गेल्यावर गावातील एका वेशीतून जाताना किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसले। हॅलो, गुड मॉर्निंग। आजचा दिवस 10वा आणि आम्ही पोचलोय रिवा या ऐतिहासिक शहरात। इथे आहे हे रिवा फोर्ट, रिवाचा किल्ला। आणि सकाळी लवकरच उठलो आम्ही। रेग्युलर 6:30ला जाग येतेच। किती वाजता झोपा, रात्री 10ला झोपा, 12ला झोपा, 1ला झोपा। सकाळी लवकर उठलो। जिथे थांबलो होतो त्या इतकी छान धर्मशाळा होती। छोटीशी होती पण खूप छान होती, व्यवस्था होती। फक्त तिथे थोडंसं जुन्या असल्यामुळे काही लोकांना त्याचे संकोचता येऊ शकते, पण अगदी निश्चिंत अशी राहण्याची आणि सर्व व्यवस्था असलेली ती धर्मशाळा होती। तिथेच मोठं मंदिर होतं। काय अफलातून 900 वर्ष जुन्या, 1000 वर्ष जुन्या, 100 वर्ष, 200 वर्ष जुन्या, 100-200 वर्ष आधी सापडलेल्या मूर्त्या त्या मंदिरात आहेत। ते मंदिर बघितलं। त्याच्यानंतर एक नवीन मंदिर झालं सराफा बाजारमध्ये, ते बघितलं। ते बघून आम्ही आता रिवा किल्ल्यावर आलो आणि रिवा किल्ला आपण आता बघूयात। मोठा किल्ला, परिसर भरपूर दिसतोय मॅपवर। तर पलीकडनं नदी पण आहे, आतमध्ये मंदिर आहे। आतमध्ये धार्मिक स्थळ एक महामृत्युंजय मंदिर, इथे ते आपल्याला बोर्डवर वाचता येईल। इथे मंदिर आहे, तर मंदिर आपण आता आतमध्ये बघणार आहोत। आणि राहती वस्ती पण असल्यासारखं वाटतंय। गाव आतमध्ये, किल्ल्याच्या आतमध्ये जसं जुन्या काळात घरं असायचे तसं गाव पण आहे असं दिसतंय। बघूया काय काय दिसतं त्याच्यात। चला किल्ल्याच्या आत जाऊयात। किल्ल्याला आतमध्ये एक म्युझियम आहे, बाघेला म्युझियम असं त्याचं नाव आहे। आणि इथे दुकानं आहेत मंदिरात। फळं फुलं काय जे चढवायचं असेल, प्रसाद चढवायचं असेल त्याची दुकानं आहेत। आणि इथे म्युझियमसुद्धा आहे। बाघेला म्युझियमच्या गेटवर हा कोट ऑफ आर्म्स आहे। वाघ दिसतात त्याच्यात क्लिअरली। बाघेला असं नाव लिहिलेलं आहे, बाघेला असं नाव लिहिलेलं आहे। आणि हे ते म्युझियम आहे। आत्ता तरी म्युझियम बंद आहे, थोड्या वेळाने कदाचित उघडेल। बघूयात आपण किल्ला बघू आणि येऊया। किल्ल्याच्या आवारात बऱ्याच वास्तू आहेत। शाळा, मंदिरे, राजवाडा आहे। त्यापैकी सुरुवातीला आम्ही मृत्युंजय मंदिर बघायचे ठरवले। हे शिव मंदिर होते। मंदिरात फोटो काढायला मनाई असल्याने आतील फोटो नाहीत, पण बाहेर असलेल्या काही जुन्या मूर्त्यांचे फोटो काढले आणि शेजारीच असलेले जगन्नाथ मंदिर बघायला निघालो। हे मंदिर बघून झाल्यावर राजवाडा बाहेरून बघितला। किल्ल्याच्या बाहेर आलो ते शहरातील घंटाघर बघायला। हे रिवा मुख्य शहर आहे। इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील। त्यापैकीच एक ही इथले जे महाराज आहेत त्यांची मूर्ती, बघेल असं यांचं नाव आहे राजांचं। या
फॅमिली सरनेम यांचं बघेल आहे. फार सुंदर शहर आहे, फार अप्रतिम इथे वास्तू आहेत, किल्ला आहे, नदी आहे, तलाव आहेत. 5 तास पण कमी होतील इथे शूट करायला. 5 तास नाही, सॉरी 5 दिवस शूट होतील. तेच थँक्यू. आपण सगळे ही सिरीज बघताय, प्रतिसाद देत आहे भरपूर याला. खूप मजा येते शूट करायला, फिरायला आणि सगळं बघायला. मध्ये आहोत आणि इथे कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे गाणं आहे बॅकग्राऊंडला. तर कॉपीराईट आवाज काढायला लागेल. इथे खूप मोठी अशी सुंदर मूर्ती आहे, बघण्यासारखं आहे, फारच सुंदर आहे. ह्या शहरात कमीत कमी 5 दिवस राहण्यासाठी यावं लागेल, एवढ्या इथे आवाज कमी झाला आहे. दुसरं गाणं लागलंय, फार आवाज आहे, त्यामुळे मी जास्त काही शूट करू शकत नाहीये. पण बाहेर शूट करू. या युगल मूर्तीसोबत एक फोटो काढला आणि शेजारी असलेले घंटाघर बघायला आलो. हे इथलं पहिलं घंटाघर. असे 2 घंटाघर इथे आहेत. आम्हाला दुसरं शोधावं लागेल. बाहेर जायचं आहे, इथे महाराज येणार आहेत, त्यांचं दर्शन आहे, बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. त्यामुळे या शहराला खरंच आम्ही जस्टिस देऊ शकत नाही आहे. इतक्या गोष्टी आणि इतक्या वस्तू इथे बघण्यासाठी आहेत. तरी जे शक्य आहे या छोट्याशा ट्रिपमध्ये आम्ही सकाळी 6 वाजता निघायचा विचार करत होतो. आता वाजलेत 10:30, 4.5 तास झालेत. आम्ही शहरातच फक्त फिरतोय आणि गोष्टी बघतोय. फार सुंदर असा हा प्रकार है. नमस्ते, मैं विराग रोकड़े, इंडियन माउंटेन कपल. हमारा एक छोटा सा यूट्यूब चैनल है. हम लोग पूरे भारत की यात्रा कर रहे हैं, भारत एक खोज नाम से यात्रा कर रहे हैं. अभी हम रीवा में, पर अगर आप बताएंगे आपका नाम और ये क्या जगह है और यहाँ पे क्या है तो आप बहुत अच्छा होगा. मेरा नाम अनिसुद्दीन खान है. हाँ, ये घोड़ा चौराहा में हम लोग खड़े हुए हैं और ये घंटाघर रीवा शहर का हमारे. हाँ, ये वेंकट रमन सिंह बैठे हुए हैं. वेंकट रमन सिंह जी. ठीक है, चलिए. हाँ, और ये है हमारा पथरा पार्क कहते हैं. ये पूरा चौराहा घोड़ा चौराहा के नाम से जाना जाता है. घोड़ा चौराहा. घोड़ा चौराहा, बहुत बढ़िया. घोड़ा चौराहा के नाम से जाना जाता है. ठीक है, चलिए. रीवा शहर हमारा है. और इसको घंटाघर कहते हैं. इसे घंटाघर कहते हैं. चलिए. वैसे इसको गुलाब सिंह चौराहे के नाम जाना चाहिए, मगर घोड़ा की मूर्ति बनने के कारण लोग इसे घोड़ा चौराहा. घोड़ा तो जो चौराहा कहते हैं. घोड़े पे बैठे वो गुलाब सिंह. वेंकट रमन सिंह. वेंकट रमन सिंह बघेल. वेंकट रमन सिंह बघेल साम्राज्य के नाम. बघेल से मॅच करा. चलिए, थँक्यू, नमस्ते. आमचा कॅमेरा बघून इथे असलेल्या लोकांनी आमची विचारपूस केली. घंटाघर बघून झाल्यावर लोकांनी व्यंकट भवन बघायला सांगितले. हे आहे ऐतिहासिक अशा रीवा शहरातील जिल्हा पुरातत्व संग्रहालय. याला व्यंकट भवन असं नाव आहे. संग्रहालय ग्राउंड फ्लोअरला आहे, वरती त्यांचं ऑफिस असावं कदाचित. आणि इतकं सुंदर आहे हे व्यंकट भवन, अगदी म्हणजे बघत राहावं असं आहे. इथे एंट्रन्स फी आहे संग्रहालयाला खाली, आणि ते आता सुरूही झालं नाही, अजून सुरू होतं. पण तोपर्यंत आपण हे व्यंकट भवन बघूयात. ते सुंदर तीर्थंकरांची मूर्ती आहे इथे समोरच. जैन तीर्थंकर तिथे शेजारी लिहिलं पण आहे बोर्डवर, जैन तीर्थंकर म्हणून. असं त्यांनी पुरातत्व विभागानेच ते लिहिलेलं आहे, प्रमाणित केलेलं आहे. सुंदर असं हे रीवा शहर आणि इथे असलेलं हे व्यंकट भवन संग्रहालय आपण कधी नंतर बघूयात. मी मगाशी बोललो तसं अगदी क्षणाक्षणाला तुम्हाला थांबावं असं वाटतं. क्षणाक्षणाला काहीतरी बघण्यासारखं आहे. क्षणाक्षणा म्हणजे तुम्ही पावलावर तुम्हाला काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं दिसतं. रुचिरा काहीतरी वेगळं बघते, मी काहीतरी वेगळं बघतोय, कारण आम्ही ॲक्टिव्हिटी डिवाईड करतो आहे. इतका वेळ जातो आहे आमचा एकाच ठिकाणी. आता 11 वाजून गेलेत. हे आहे व्यंकट भवन. संग्रहालय परिसर, इथे असणाऱ्या मूर्त्या, कोनाडे, व्यंकट भवनचा इतिहास त्यांनी इथे लिहिला आहे. आपण त्याचा एक फोटो काढूयात किंवा एक छोटा व्हिडिओ करूयात.
व्हिडिओ इथे स्लो मोशनवर करा किंवा पॉज करा, म्हणजे तुम्हाला इथे असणाऱ्या सगळी माहिती तुम्हाला वाचता येईल. शेजारीचे रिवा जिल्ह्यातील प्रमुख राज्य संरक्षित स्मारक दिलेत. त्यामध्ये शिव मंदिर मडफा बैजनाथ, इटोका मंदिर मडफा बैजनाथ, प्राचीन हरगौरी प्रतिमा रिवा, शिव मंदिर मेहसाव आणि प्राचीन गडी गुड, ह्या 5 जागांची यांनी इथे नोंद केली आहे. सुंदर आहे हा परिसर फारच. आणि आजूबाजूला दिसतंय ते रिवा शहर. इथून आमचे पाय काही घालत नव्हते, पण आमचा नाईलाज होता. पण निघण्यापूर्वी इथल्या पायऱ्यांवर एक फोटो काढला आणि बाहेर आलो. चला आता आपण रिवामधून बाहेर पडतोय. पण खूप छान शहर आहे आणि लोक ते एवढी मस्त आहे सगळी. असं आम्ही जातोय रस्त्याने, आम्हाला म्हणजे स्वतःहून गाड्या साईडली करतायत आणि आम्हाला जाऊ देत. आमच्या कारला मार्ग दाखवत आहेत, सगळे बोलत आहेत. काही विचारलं तर तिथपर्यंत सोडायला येतो असं करतायत. एकदम भारी लोक आहेत. खूप मस्त वाटलं. छान शहर आहे. हे फक्त आय लव्ह रिवा नाही आहे, तर वी लव्ह रिवा आहे. आणि खरंच हा बोर्ड इथे असणं डिझर्व करतो. बरेच या बोर्डचं पीक आलं आहे सगळीकडे. खूप ठिकाणी आय लव्ह हे आय लव्ह ते, ठीक आहे, चांगलं आहे, तुमचं प्रेम आहे, पण ते इथे खरंच डिझर्व करतं असा बोर्ड इथे असणं. आणि खूप सुंदर, फार भारी वाटलं. आता या शहरातनं आता रजा घेतो, पुन्हा येऊ. मी तर मगाशी मी म्हटलं की ह्या शहरात किमान 5 दिवस तुम्ही या शहर बघायला, तर तुम्हाला या शहराचा खरंच म्हणजे आजूबाजूचा प्रदेश शहर हे अगदी निवांतपणे बघता येईल. तर चला सगळ्यांची रजा घेतो आणि रिवाकर जे रिवा शहरातले नागरिक आहेत, जो भी रिवा से ये वीडियो देख रहे हैं, जो लोग भी जिन्होंने हमें हेल्प किया है, नीलेश भैया हो गए, मंदिर के लोग हो गए, जिन्होंने हमें रास्ता बताया, जिन्होंने हमें मॉन्यूमेंट्स बताए, मंदिर रिवा फोर्ट में जिन्होंने हेल्प की, सभी के धन्यवाद. सभी को बड़ा सा थैंक यू. अ बिग हार्ट फ्रॉम इंडियन माउंटेन कपल. थैंक यू. आठवण म्हणून या बोर्ड शेजारी एक फोटो काढला. शहरात गाडीत CNG भरले आणि हायवे गाठला. समोर असं आकाश एकदम भरून आलंय. आता आम्ही रिवावरून जबलपूरच्या हायवेवर आहोत आणि आम्हाला पावसाने गाठलंय असं वाटतंय. आता मस्त धोधो पाऊस पडणार आहे, दिसतंय असं वातावरण. तसंच बघूया काय काय होतं. ह्या प्रवासात पाऊस पण पाहायला भेटतो का, अनुभवायला भेटतो का, बघूया. वातावरण ढगाळ झाले होते, पण अजून तरी पावसाने आम्हाला काही त्रास दिला नव्हता. आता वाटेत चेतनोदय नावाचे तीर्थ बघायचे आणि तिथे जेवण करून जबलपूर जायचे असा प्लॅन झाला. सोबतच आजच्या मुक्कामाची सोय नागपूर इथे करायची होती. मग काय, पुन्हा एकदा फोडाफोडी झाली. रूम मिळेल ना? 2 जन है. शाम में 10, 10:30, 11 बजे तक पहुंचेंगे, तो चलेगा? रूम मिलेगी क्या? मिलेगी ना? चलेगा. हाँ आते हैं फिर. क्या बुकिंग नहीं करते ना? चलेगा, कोई नहीं, आते हैं. हाँ 10:30, 11 बज जाएंगे. हाँ चलो, थैंक यू. जय जिनेंद्र. आता बघा बऱ्यापैकी पाऊस पडतोय. थेंबे थेंबेच पाऊस आहे. थेंबे पण आहे म्हणजे असा धुवाधार पाऊस येईल की नाही माहिती नाही, पण थेंब पाऊस तर चालू आहे मगापासनं. सकाळीच मला गुगलमध्ये जो वेदर अपडेट्स येतात ना, ते माझे बेस्ट अपडेट्स आहेत. ते मला रोज सांगतात की काय, आणि ते होतो तसं अप्रॉक्सिमेट. तर मला रिव्याचा अपडेट्स होता सकाळी की आज पाऊस येईल म्हणून. आणि आम्ही आता रिव्याच्याच जवळ तिथे पुढे मैहर नावाचं गाव आहे, तिथे एक व्हाईट टायगर सफारी आहे मैहर जवळ. तर ती व्हाईट टायगर सफारी लोक येतात बरेच मैहरला, तेच हे मैहर आहे. आणि सकाळी दाखवलं त्यांनी गुगलच्या वेदर फोरकास्टमध्ये आलेलं की देर विल बी लाईट ट्रेन्स. तर लाईट ट्रेन ॲक्च्युली आहे. मैहरच्या पुढचं वेदर फोरकास्ट माझ्याकडे नाही आहे, तर कदाचित तिथे जोराने पाऊस आला तर येऊ शकतो पाऊस. पण आत्ता तर छान, पण हे वेदर छान आहे, रस्ता चांगला आहे आणि गाडी तुमची परत 70-80च्या स्पीडमध्ये छान अगदी व्यवस्थित चालते. नॅशनल हायवे आहे, त्यामुळे नॅशनल हायवे सिलेक्ट करण्यामागचं एक कारण हेच होतं की ॲटलिस्ट रस्ता चांगला असेल आणि जे लॉंग डिस्टन्स जर्नी आहे त्या कवर होते. कारण
कारण आमचा बराच वेळ म्हणजे आजचा तर किस्साच आहे. म्हणजे आम्ही रिवाला फक्त सकाळी 10 मिनिटं थांबलो होतो. 6ला उठलो आणि 6:15ला आम्ही बाहेर पडणार होतो, असा आमचा प्लॅन होता. आम्ही 12 वाजता रिवामधनं बाहेर पडलो. तर इतकं काही बघण्यात नाही, पण ते फुल जस्टिस नाही. आम्ही फार क्वचित थोडं काय बघितलं, जे बघितलं ते अप्रतिम होतं, कमाल होतं त्याची. आता त्यासाठी रिवाला परत यावं लागतं. चला गाडी चालवतो मी, रुचिरा बोलतो. आता आपण आलो आहोत रीवा जबलपूर ह्या नॅशनल हायवेच्या टोलवर. बघूया किती मिनिटात आपण इथून पार होतो टोलवर. आपण टोलमधून आता बाहेर पडलोय. हे आता आपण आलोय दिगंबर जैन तीर्थ चैतन्योदय तीर्थ क्षेत्र केलवारा खुर्द कटनीच्या जवळच आहे तीर्थ. इथे सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे, म्हणजे चहा नाश्ता कोल्ड्रिंक म्हणजे आपली सगळी याची व्यवस्था आहे. आणि सोबतच धर्मशाळा पण आहे आणि आपली मंदिरं पण आहेत. हम लोग तो अभी वैसे पुणे से हैं पर शिखर जी से आ रहे हैं. खूप भव्य अशी जागा आहे, भव्य असं तीर्थ आहे. पूर्ण क्षेत्र हे सगळं त्यांचं पूर्ण ही क्षेत्राची जागा दिसते. आजूबाजूने सगळं शेत वगैरे दिसतंय. समोर हे 3 मंदिर आहेत आणि इकडे धर्मशाळा दिसते आपल्याला. सुंदर असं तीर्थ दिसतंय. आपण आता पुढे गेल्यावर मंदिरं बघूच. मंदिरं पण खूप भव्य असं ऐकलंय. मंदिर परिसरात पोहोचलो तेव्हा दुपार टळून गेली होती आणि पोटात भुकेने कावळे ओढायला लागले होते. त्यामुळे आधी जेवण केले आणि मग दर्शनाला आलो. आता हे आपण मंदिर बघूया. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. चैतन्योदय तीर्थक्षेत्र कटनी. सुधासागर महाराजांच्या संकल्पनेतून तयार झालेलं हे तीर्थ खूपच भव्य दिव्य आहे. हे इकडे अजून एक मंदिर, असे 3 मंदिरांचा प्रिमायसेस आहे हा. आपण मंदिरात जाऊ आता. भव्य अशा मूर्तीचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. मग शेजारी दोन्ही मंदिरांचे दर्शन घेतले. बाहेर पावसाची लक्षणे होतीच. मग पाऊस येण्यापूर्वी ड्रोन शूट घेण्याचे ठरवले आणि उशीर न करता ड्रोन बाहेर काढला. चैतन्योदय हे कटनी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. कटनी रेल्वे स्टेशनला सगळ्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. चैतन्योदय इथे फोन केल्यास इथली भोजनशाळा आपल्या जेवणाची सहशुल्क व्यवस्था करते. रेल्वेच्या प्रवासात जैन भोजन मिळणे यासारखे दुसरे सुख काय? तुम्हाला इथला नंबर हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा आमच्या ईमेल ID वर ईमेल पाठवा. आम्ही सगळे डिटेल्स पाठवू. ड्रोन उडवताना पावसाचे थेंब अंगावर पडले, त्यामुळे ड्रोन लगेच खाली घेतला. बाहेर आता जोरदार पाऊस चालू आहे आणि मला कॉफी भेटली आहे. एक नंबर काम झालंय माझं. रुचिरा गेले 7 दिवस झाले तिला कॉफीची तल्लफ आहे, पण आम्ही याला बाहेरचं खायचं नाही आहे, बाहेर काही करायचं नाही आहे. कॉफीची तिला तल्लफ कुठे सुटत नव्हती. मग आज इथे जैन भोजनशाळेत आलो आणि दीदी म्हणाल्या की कॉफी बनवून देऊ शकते, चहा कॉफी घेणार का? मग आम्ही म्हटलं कॉफी द्या. रुचिराला कॉफी मिळाली आणि बाहेर धुवाधार पाऊस चालू आहे. एवढा की म्हणजे असा दान दान दान. मी आता इथून त्या गाडीपर्यंत जायला सुद्धा भिजणार आहे, एवढा जोरात पाऊस आहे. त्यापासून वाटत होतं येईल पण फायनली आला. कॉफी कशी आहे रुचिरा? खूप मस्त आहे, बढिया. तुम्ही ऐकूच शकाल पावसाचा किती आवाज आहे आणि पूर्ण ढग भरलं. आणि नशीब एवढं छान, मी ड्रोन खाली आणला आणि 1 मिनिटात पाऊस आला. चला, जर्नी एकदम छान चालली आहे. ही इथली भोजनशाळा. पल्लवी ताई आणि त्यांचे श्री यांच्यासोबत फोटो काढला आणि बाहेर पडलो. जोरदार पाऊस सुरू झालाय. खूप पाऊस आहे. आता आम्ही हायवेवर लागलो.
आम्ही आता पुढे जातो. आता एक जबलपूरचं अंतर आपल्याला काढायचंय. बघू काय काय होतं ते. खूप पाऊस आहे. हळूहळू जाणार आम्ही. हळूहळू जाणार आहे. त्यामुळे हा पाऊस खूप वेळ टिकेल असं वाटत नाही. जोरात आलेला पाऊस लगेच कोसळून जाईल असं वाटतं. पण हा अति अफाट पाऊस आहे. वायपर हा ऑलमोस्ट स्पीडवर आहे. संपर्कचं काहीच दिसत नाही आहे. हा दिसतंय मला. त्या स्पीडवर थोडं दिसायला आवाज थोडं व्यवस्थित दिसते. पुढे काय कुठे येतं ते कळतं. जबलपूर जवळ येताच पाऊस ओसरला. आकाशात ढग होते पण ते रिते होते. संध्याकाळ झाली नव्हती पण ढगांनी मळप भरले होते. याच वातावरणात मग जबलपूर गाठले. पुन्हा एकदा गाडीत CNG भरला आणि बर्गी डॅमच्या दिशेने प्रवास सुरू केला. आम्ही आता निघालोय आचार्य श्री समय सागरजी महाराज यांचे दर्शन घ्यायला. छान. हा बर्गी डॅम म्हणून बर्गी आणि बर्गी डॅम नावाचा एरिया आहे. इथे नर्मदा नदीवर बर्गी नावाचं गावाच्या शेजारी धरण बांधलं म्हणून बर्गी आणि बर्गी डॅम अशी दोन हे छोटी गावं आहेत किंवा ॲक्च्युअल डॅम आणि गाव असं आहे. पण रस्ता खूप सुंदर आहे. अगदी जंगलातनं जाणारा वळणाचा हा रस्ता. आणि हे घनदाट असं जंगल आहे. आता इथून पुढे सगळं पेंच सगळे अशी जी जंगलं आहेत ती सगळी इथे लागतात. आपण आलो आता बर्गी गावात. आपण महाराज जिथे थांबले तिथे जातोय. समयसागर महाराजांचा इथे हे बर्गी गावात पंचकल्याणिक होणार आहे. नवीन मंदिर बांधण्यात आलंय आणि त्या मंदिराचं पंचकल्याणिक होणार. त्यासाठी ही सगळी सजावट आहे. इथेच मंदिर आहे. सगळे महाराजांचे पोस्टर लागले. मानस्तंभ मंदिर आहे. उजव्या हाताला पूर्ण गावात त्यांनी छान सजवलंय आणि पंचरंगी झेंडा पण दिसतोय आपल्याला आपला त्या ठिकाणी लागला. आचार्य श्री विद्यासागरजी महाराज आणि आचार्य श्री समय सागरजी महाराज दोघांचेही इथे पोस्टर लागले. दोन्ही आचार्यांना वारंवार नमोस्तु. महाराजांची आरती चालली आहे. आम्ही एकदम परफेक्ट वेळेला येऊन पोहोचलोय. महाराज सूर्यास्तानंतर बोलत नाहीत की महिलांना दर्शन देत नाहीत. त्यामुळे पहिले त्यांचे दर्शन घेतले, मग मंदिराचे दर्शन घेतले. इथे असणाऱ्या मूर्त्या विलोभनीय आहेत. त्यांचे दर्शन घेतले, आरती केली आणि मंदिरातून बाहेर आलो. तर आदिवासी बांधवांची मिरवणूक निघाली होती. ती बघून बर्गी गावाच्या बाहेर आलो. आचार्यश्रींचे अगदी सुंदर दर्शन झाले. आचार्यश्रींनी विचारलं कुठून आलात. हात असा केला वरती आणि विचारपूस केली. उत्तर दिलं पुण्यावरून आलोय, शिखरजीला गेलो होतो, परत आता पुण्याला चाललो. आशीर्वाद दिलं. रुचिराचं पण संध्याकाळ झाली होती त्यामुळे मग आचार्यश्री महिलांशी हे संवाद साधत नाहीत. तर रुचिराचं बाहेरून रूमच्या बाहेरून दर्शन झालं. दोघेही जण आम्ही तृप्त झालो. 10 मिनटं 15 मिनटं आम्ही तिथे बसलो होतो आचार्यश्रींजवळ. खूप छान वाटलं. आता आम्ही परत बॅक टू हायवे आणि आता हायवेवरून टुवर्ड्स नागपूर गाठण्याआधी अजून एक उत्स्फूर्त थांबा झाला शिवनी या शहरात. इथल्या सुप्रसिद्ध मंदिराचे दर्शन घ्यायचे होते. हे एक अतिशयकारी मंदिर आहे. अतिशय म्हणजे काय ते आपल्याला शिखरजी वंदनेच्या सुरुवातीला सांगितले होते. ते तुम्ही डे 5च्या व्हिडिओत बघू शकता. इथले मूलनायक पार्श्वनाथ भगवान आहेत आणि मूर्ती अतिशय पुरातन आहे. वेदीवर आणि आजूबाजूला चांदीचे काम आहे. मंदिर परिसर मोठा आणि हवेशीर आहे. भक्तांना बसायला भरपूर मोकळी जागा आहे. मूलनायकाचे दर्शन झाल्यावर आम्ही इतर भगवंताचे दर्शन घेतले. या मंदिरात अनेक वेद्या आहेत. या मंदिरात खूप वेद्या आहेत. त्यातील काही तर खूप विशेष आहेत. त्या आपल्याला पुढे दिसतीलच. इथल्या वेदीच विशेष नाहीत तर त्यावर असणाऱ्या भगवंताच्या मूर्त्या सुद्धा वेगवेगळ्या शैलीतील आणि कालखंडातील आहेत. मूर्त्यांच्या रचनेवरून आपल्याला ते सहज दिसून येते. कुठे रंगकाम, चित्रकाम तर कुठे काचकाम आपल्याला दिसते. वेगवेगळी स्थापत्य शैली सुद्धा आपण इथे बघू शकतो.
या मंदिरातील या मूर्त्या विशेष आहेत. त्या स्फटिकांच्या आहेत. याला सिद्धांत असे म्हणतात. पाचू, माणिक, मोती इत्यादी पासून त्या बनल्या आहेत. आम्ही एक एक दालन बघत होतो, एक एक वेदीचे दर्शन घेत होतो आणि आश्चर्यचकित होत होतो. इथे एवढे सगळे असेल असे वाटलेच नव्हते. मग दिसले हे रत्न मंदिर. आता तर फक्त तोंडात बोटे जाणे एवढे शिल्लक होते. रात्र झाली होती आणि मंदिर बंद करायची वेळ झाली होती. त्यामुळे आम्ही इथे जास्त वेळ थांबू शकलो नाही. मग पुढील दर्शन जरा आवर्ते घेतले. या मंदिरात जिकडे नजर फिरवू तिकडे काहीतरी नाविन्य होते, काहीतरी अद्भुत होते. असे मंदिर बघणे हे आमचे भाग्यच होते. पण अजून कळस गाठणे बाकी होते बरं का. या 3 वेदींचे वर्णन करणे खरंच कठीण. पण आता येणारी या मंदिरातील शेवटची वेदी म्हणजे आश्चर्यच. दरवाजा चांदीचा आणि आत सोनेरी दिसते ते सगळे सोन्याचे. हे या मंदिरातील सुवर्ण मंदिर. जिकडे बघावे तिकडे सोने. यानंतर काहीच न बघणे योग्य ठरले असते. पण आश्चर्याचा अजून एक धक्का आम्हाला मिळणार होता. इथल्या मंदिराच्या ट्रस्टी मंडळींनी आमच्यासाठी विशेष म्हणून इथे असलेल्या पुरातन चांदीच्या रथाचे गॅरेज आमच्यासाठी उघडले आणि म्हणाले, हे बघूनच जा. हे चर्च नाही आहे, हे जैन मंदिराचा इथे रथ आहे. शिवनी या गावातला हा पूर्णतः चांदीचा रजत रथ आहे. हा ते एक्सक्लुझिव्हली फक्त आमच्या दोघांसाठी हा रथ रात्री 9:30 वाजता ओपन करतात आहे. आणि पूर्ण म्हणजे बघा ते रथ दाखवण्यासाठी किती मेहनत आहे. तो रथ किती सुंदर आहे हे तर आपण बघूच. चांदीचा रथ आहे हा. ...1930 साली हा रथ बनवण्यात आला आहे. इथे असणारी कार सुद्धा ही व्हिंटेज कार आहे. 1930ची कार आहे. कुठलं मॉडेल आहे हे जर का बघायला मिळालं तर फारच छान. बघू आपण यावर काही लिहिलं असेल तर. त्या रथाचे सगळे डायल्स, स्टिअरिंग आणि हे वर्किंग कंडिशनमध्ये आहे बरं का. संपूर्णतः हे वर्किंग कंडिशनमध्ये आहे. इथे जेव्हा भगवंतांची फेरी निघते, प्रभात फेरी असो किंवा महावीर जयंती किंवा अजून कुठले सण उत्सव असो, जेव्हा जेव्हा ही फेरी निघते तेव्हा हा रथ पूर्णतः बाहेर आणला जातो आणि पूर्ण शहरात हा फिरवला जातो. इतकं ह्याचं मान आहे या रथाचा. आणि म्हणजे इंद्रलोकातला ऐरावत असावा तसा हा इथला रजत रथ आहे. फारच सुंदर, अद्भुत. मंदिर तर आपण आधी बघितलंच, पण हे त्याच्याहीपेक्षा सुंदर आहे. अगदी सगळं चांदीचं आहे. ये इसी के लिए भवन बना हुआ है, रहने के लिए. ये हाँ, वो तो मैंने बताया कि ये भवन सिर्फ रथ के लिए बनाया है. वो स्टार्टिंग में बताया मैंने. तो हा जो रथ आहे हा फक्त 2 बनले होते हे रथ. एक अकलूज महाराष्ट्र आणि दुसरा सिवनी मध्य प्रदेश. अकलूजचा रथ समहाव त्यांना मेंटेन नाही करता आला, तो विलुप्त झाला आहे. आणि आता इथे तो रथ अजूनही आहे. 1930चा रथ आहे हा. 5 वर्षांनी ह्याचा शतक महोत्सव साजरा मंदिर समितीला करावा लागणार आहे. विचार करा किती सुंदर आणि किती अनमोल अशी धरोहर आहे. ती गाडी स्वतः किती अँटिक आहे आणि ती वर्किंग कंडिशनमध्ये आहे. हे फार फार महत्त्वाचं आहे. सर, आपका नाम बताइए हमें. प्रमोद कुमार जैन. प्रमोद कुमार जैन सिवनी निवासी यांनी आपल्याला ही सगळी माहिती दिली आहे. ते आप मंदिर में पदाधिकारी है कोई? नहीं. अच्छा, कोई ठीक है. चलिए जैन.
खूपच सुंदर हा असा रथ आणि त्याचं हे रथ ठेवण्यासाठी बनलेलं स्पेशल घर. याचं बाहेरनं आपण त्या साईडने एक व्हिडिओ करू. बाहेरनं बघूयात हा किती मोठा आहे. यावरनं अंदाज येईल तुम्हाला हे किती मोठं आहे, त्याचे मिनार आणि काय म्हणजे ही किती सुंदर कलाकृती आणि किती सुंदर असं हे सगळं काम आहे इथे. चला आता आपण आजचा व्हिडिओ हा बंद करूयात आणि गुड नाईट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आजचा हा 10वा दिवस आहे, ह्याचा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला तुम्हाला ते आम्हाला सांगा कमेंट्समध्ये. आणि आम्हाला तुमच्या अभिप्राय असतील, काय अजून तुमचे विचार असतील ते आम्हाला सगळे सांगा. धन्यवाद. निघण्यापूर्वी मंदिराचा एक फोटो घेतला, हायवे काढला, गाडीत पुन्हा एकदा CNG भरले. आजच्या दिवसात 520 किलोमीटर प्रवास करून रात्री उशिरा नागपूर गाठले. धन्यवाद.